स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पाहत आहोत गव्हर्नर जनरल्स आणि व्हायसरॉय. ओके, तर सगळ्यात पहिले आपण पाहूया रॉबर्ट क्लाइव्ह. तर रॉबर्ट क्लाइव्ह हा इम्पॉर्टंट काय आहे, कारण हाच तो व्यक्ती होता ज्याने ब्रिटिश सत्तेचा जो पाया आहे तो आपल्या भारतामध्ये म्हणजेच बंगालपासून स्टार्टिंग केली त्याने, तर तिथं मजबूत करण्यामागे याचा खूप मोठा हात होता. सो याच्याबद्दल आपल्याला सगळ्यात पहिले माहिती पाहणं गरजेचं आहे. आपण काही इम्पॉर्टंट गव्हर्नर जनरल्स त्याच्यानंतर व्हायसरॉय जे आहे ते पाहणार आहोत. तर त्यापैकी सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आणि सगळ्यात पहिला जो आहे तो आहे गव्हर्नर जनरल कोण, रॉबर्ट क्लाइव्ह. ठीक आहे, तर हा पहिला बंगालचा गव्हर्नर होता. ठीक आहे, गव्हर्नर जनरल नव्हता, हा पहिला बंगालचा काय होता, गव्हर्नर होता. त्याच्यानंतर दुहेरी राज्यव्यवस्थेचा जनक होता. ठीक आहे, दुहेरी राज्यव्यवस्था हे काय आहे हे आपण थोड्या वेळात पाहणारच आहोत. त्याच्यानंतर याच्याच काळात प्लासीची लढाई झाली होती. ओके, प्लासीची लढाई. याच्या व्यतिरिक्त पहा बक्सरचं युद्ध झालं होतं. ठीक आहे, बक्सरचं युद्ध. त्याच्यानंतर ट्रिटी ऑफ अलाहाबाद हे एक इम्पॉर्टंट आहे. ट्रिटी ऑफ अलाहाबाद, ज्याला आपण अलाहाबादचा तह असं म्हटलं जाते. ठीक आहे, तर हे एक गोष्ट आपल्या रॉबर्ट क्लाइव्हसाठी इम्पॉर्टंट आहे. आता रॉबर्ट क्लाइव्हबद्दल जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा ह्या गोष्टीवर थोडं तुम्हाला जास्त फोकस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया याच्याविषयी आणखीन माहिती. आता पहा, आताच आपण म्हटलं होतं की दुहेरी शासन व्यवस्था. ठीक आहे, हे दुहेरी शासन व्यवस्था काय आहे तर ते इथे तुम्हाला सांगितलं आहे. पहा, बक्सरचं युद्ध जेव्हा झालं होतं, बक्सरच्या युद्धानंतर अलाहाबादचा तह झाला. हे बक्सरचं युद्ध डिटेलमध्ये पहा, त्याच्यानंतर अलाहाबादचा तह पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर या तहाने कंपनीकडे दिवाणी म्हणजेच काय तर कर आणि प्रशासनासंबंधीचे जे काही कायदे आहे ते त्याची अंमलबजावणी ही होती. तर नवाबाकडे काय होतं, निजामत. इथे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, एक दिवाणी आणि दुसरं म्हणजे काय, निजामत. आता निजामत म्हणजे काय, प्रशासनाचे हक्क, आणि दिवाणी म्हणजे काय तर प्रशासन संबंधित कायदा करण्याची अंमलबजावणी. ओके, तर हे होते, आणि यालाच काय म्हटलं जाते, दुहेरी शासन व्यवस्था. ठीक आहे, दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय तर कंपनीने जे आहे काय केलं होतं तर सगळे अधिकार जे आहे आपल्या हातात ठेवले होते. तिथे जे आपलं जे काही लगान वसूल करण्याचं वगैरे आहे आणि बाकीचे जे अधिकार आहे ते निजामाकडे दिलेले होते. त्याच्यामुळं एकाच ठिकाणी दोघांचंही राज्य होतं, त्याच्यामुळे त्याला दुहेरी शासन व्यवस्था म्हटली जाते. ठीक आहे, आता याची सुरुवात कुठून झाली तर याची सुरुवात झाली, या व्यवस्थेची जी सुरुवात आहे हे याला जे फरमान दिलं होतं, परमिशन दिली होती, तर ते कोण होते, मुघल बादशाह शाह आलम द्वितीय. हे एक लक्षात ठेवा, मुघल बादशाह शाह आलम द्वितीय यानं या गोष्टीला म्हणजे तिथे व्यवसाय करण्याचं जे आहे ते फरमान यांनी जारी केलं होतं. आता रॉबर्ट क्लाइव्हचं दुहेरी शासन व्यवस्था त्याने का सुरू केली तर याच्यामागे त्याचं म्हणणं काय आहे की कंपनीचे जे समजा खरे स्वरूप आहे हे लक्षात येऊन भारतीय कंपनी विरोधात एकवटतील असं त्याला वाटलं. त्याच्यानंतर युरोपीय जे कंपनी आहे, युरोपीय कंपनी ब्रिटिशचे जे वर्चस्व आहे ते मान्य करणार नाही, ब्रिटिश त्यांचं वर्चस्व मान्य करणार नाही असं त्यांना वाटलं, आणि परिणाम त्याचं जे आहे ते त्यांना कर कंपनीला मिळणार नाही असं वाटलं. त्याच्यानंतर तिसरं कारण त्यांनी काय दिलं तर युरोपीय देश जे आहेत ते कंपनीविरुद्ध आघाडी स्थापन करू शकतील. त्याच्यानंतर महसूल प्रशासनासाठी कंपनीकडे अधिकाऱ्याची कमतरता होती. बरोबर आहे, हे तर आपल्याला मान्य आहेच. त्याच्यानंतर कंपनीचे संचालक जे आहेत ते सत्ता वगैरे त्यांना हातात घेणं याच्यामध्ये तेवढं काही त्यांचा इंटरेस्ट दिसत नव्हता, आणि जर असं केलं तर ब्रिटिश पार्लमेंटचे जे हस्तक्षेप आहे हे होण्याचे इथे चान्सेस जास्त होते. सो म्हणून त्यांनी जे आहे ते ड्युअल शासन व्यवस्था म्हणजेच दुहेरी शासन व्यवस्था बंगालमध्ये सुरू केली होती. फक्त त्याने तिथं दिवाणी जे राईट आहे म्हणजे कर वसूल करण्याचे जे राईट आहे, अधिकार आहे, तेच त्याने आपल्याकडे ठेवले होते. बाकीचे अधिकार त्याने लॉ अँड ऑर्डर जो आहे तो नवाबाकडे ठेवला होता. ठीक आहे, आता याचे परिणाम काय झाले आहे, साधारणतः परिणाम तुम्हाला माहीतच आहे, सगळे प्रशासन ठप्प झाले. ठीक आहे, अधिक महसुलामुळे काय झालं, शेतीचा ऱ्हास झाला, प्रशासन जे आहे ते ठप्प पडलं. आपले जे अधिक त्यांनी कर लावल्यामुळं आपल्या व्यापाराचा ऱ्हास झाला. त्याच्यानंतर त्यांना कसं मुक्त व्यापार करण्याचं धोरण दिलं असल्यामुळे त्यांच्या व्यापारावर कोणताही कर नव्हता, आणि हे कर नसल्यामुळे इथे त्यांना जास्त फायदा झाला, आणि आपले जे भारतीय आहे, ठीक आहे,
त्यांना सगळ्यात जास्त याचं नुकसान झालं. याच्यानंतर आपण पाहूया प्लासीची लढाई जी याच्या काळामध्ये झालेली होती, आणि त्याच्यानंतर आपण अलाहाबादचा तह एक पाहूया. ओके, बॅटल ऑफ प्लासी हे कधी झालं होतं? तर हे झालं होतं 1757, 1858 आणि हे 1757. 1858चा उठाव आपल्याला माहीत आहे, आणि प्लासीची लढाई 1857. हे कोणाकोणामध्ये झाली? तर हे झाले होते सिराजुद्दौला आणि ब्रिटिश यांच्यामध्ये. ठीक आहे, सिराजुद्दौला आणि ब्रिटिश यांच्यामध्ये झाली. कुठे झाले? प्लासी या ठिकाणी. आणि हे जे आहे ते हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट इंडियामध्ये झालेली घटना आहे, कारण 1757 पासूनच ब्रिटिशांचं जे अधिकार आहे, ठीक आहे, बंगालमध्ये हे स्थापन झालं होतं. त्यांचं राज्य जे आहे ते स्थापन झालं होतं असं म्हणायला काही हरकत नव्हतं, कारण त्यांच्याकडे कर वसुलीचे अधिकार तेव्हापासूनच त्यांना मिळाले होते. त्याच्यानंतर जसं आत्ताच मी म्हटलं की त्यांचा जो पाय जो आहे ब्रिटिशांनी जे पसरवला ते इथूनच पसरवला. आणि याच्यानंतर याचे परिणाम काय झाले? तर मीर जाफर जो होता, ठीक आहे, मीर जाफर सिराजुद्दौला जेव्हा युद्ध हारला होता, तेव्हा त्याच्यानंतर हा मीर जाफर तिथे नवाब बनला होता. आणि हा एक पपेट होता, म्हणजे हे खेळणी होती ब्रिटिशांचं, म्हणजे ज्याने जसं म्हणावं तसं याला करावं लागणार होतं. कारण ब्रिटिश इंडिया कंपनीला जे आहे तर यानं राईट जारी केले होते रिव्हेन्यू कलेक्ट करण्याचे, म्हणजेच महसूल कलेक्ट करण्याचे, आणि हे फ्री ट्रेड म्हणजे ते पण मुक्त व्यापार करण्याचं परमिशन त्याने दिली होती. आता हे जे बॅटल ऑफ प्लासी आहे याच्यामध्ये हारण्याचं कारण काय आहे? तर याच्यामध्ये हारण्याचं जे कारण महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे हे दोन कारण जर इथं आपण लक्षात ठेवले तरी सफिशियंट राहणार आहे आपल्याला. ते म्हणजे की सिराजुद्दौलाचे जे त्याचेच जे ऑफिसर आहेत आणि एक जे मर्चंट होता, म्हणजे एक व्यापारी होता, तर या दोघांच्या याच्यामुळे हे झालं होतं की तो युद्ध हारला होता विश्वासघातामुळे. तर तो कोण होता? एक मीर जाफर, तो त्याचा सेनापती होता. आणि त्याच्यानंतर जो जगत सेठ होता, एक व्यापारी होता पैसेवाला, याच्यामुळे हे हारलं. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे अशी की ब्रिटिशाकडे जे आहे ते नेव्हल पॉवर होता. ऑब्वियसली त्यांच्याकडे नेव्हल पॉवरही होता सुपेरियर, वरतून त्यांच्याकडे हत्यारही चांगले होते. या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना त्याचा फायदा झाला होता. आणि ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस जो सिराजुद्दौला आहे तो इनएक्सपिरियन्स होता आणि तो छोटा होता, म्हणजे खूप काही जास्त वयाचा नव्हता की त्याला खूप काही अनुभव असेल युद्धाचा, त्याच्यामुळे तो हारला. ठीक आहे, आणि याच्यामुळे काय झालं तर कंपनीने आपले पाय जे आहे ते बंगालमध्ये रोवण्यामध्ये सक्सेस झाले. आणि अल्टिमेटली मग त्यांचं जे कंट्रोल आहे हे पूर्ण तिथूनच सुरुवात झाली, आणि नंतर त्यांनी पूर्ण भारतावर राज्य मिळवलं हे आपल्याला माहीतच आहे. ठीक आहे, तर ह्या काही गोष्टी ही गोष्ट होती जे बॅटल ऑफ प्लासीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सगळ्यात पहिले बॅटल ऑफ जे प्लासी आहे ते कोणाकोणात झाली? ते झाली इंग्रज आणि सिराजुद्दौला हे एक. त्याच्यानंतर कधी झाली? 23 जून 1757, ठीक आहे, 1757. आणि हे इतिहासामध्ये खूप मोठी घटना आहे, कारण इथूनच बंगालमध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली होती. आणि हारण्यामागे महत्त्वाचे कारण काय होतं? तर त्यांचा ऑफिसर आणि त्यांचे जो एक मर्चंट होता, व्यापारी होता, त्याने त्यांना दगा दिला होता. ठीक आहे, या कारणामुळे ते हारला होता. आता हे बॅटल ऑफ प्लासी झालं होतं. तर बॅटल ऑफ प्लासी झाल्याच्या नंतर याचे फायदे जे आहे ते काय झाले किंवा याचे परिणाम काय झाले? तर याचे जे परिणाम आहे, कॉन्सिक्वेन्सेस आहेत, हे आपण आता पाहूया. पहिलं काय होतं? तर जो मीर जाफर होता, ज्याने ब्रिटिशांना मदत केली होती, त्याच्यामुळं साहजिक आहे की त्याच्यानंतर आता हाच बंगालचा नवाब बनणार होता. ठीक आहे, बट तुम्हाला माहीत आहे की बंगालचा नवाब तर तो बनला, पण काय झालं तर पॉवर जे आहे ते कोणाच्या हातात होते? कंपनीच्या हातात होते. ठीक आहे, म्हणजे जे पॉवर आहे शेवटी हे कंपनीच्या हातात होते. आणि कंपनीला याने दरवर्षी म्हणजे एवढा पैसा द्यायचा होता. ठीक आहे, आता ही जी संख्या आहे ही वेगवेगळ्या बुक्समध्ये वेगवेगळी असू शकते. ठीक आहे, तर हे तुम्ही पाहून घ्या, म्हणजे कन्फर्म करून घ्या की हे नेमकं किती असेल काही नाही. तर त्याच्यानंतर कंपनीला काय झालं तर दिवाणी राईट मिळाले. ठीक आहे, व्यापार करण्याचे कुठचे? बंगाल, बिहार आणि ओरिसा, विदाउट पेईंग एनी टॅक्स, म्हणजे याच्यासाठी त्यांना कोणताही टॅक्स न देता इथं व्यापार करण्याची परवानगी मिळाली.
त्याच्यानंतर कंपनीनं जे आहे ते 24 परंगणा नावाचा जो बंगालचा एक प्रदेश आहे तिची जमीनदारी पण त्यांना भेटली. ओके. त्याच्यानंतर कंपनी काय झालं तर कंपनीची एक आता ट्रेडिंग कंपनी म्हणजे व्यापारिक नसून आता ती काय बनली, पॉलिटिकल पॉवर बनली आणि बंगालमध्ये आपली सत्ता यांनी इथून सुरुवात करायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर पहा याच्यामुळे काय झालं की ब्रिटिशांचे जे पॉवर आहे ते भारतामध्ये वाढला होता. तर अशा तऱ्हेने ही जे बॅटल ऑफ प्लासी झाली होती तर याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट, त्याच्यानंतर आपण पाहूया ट्रीटी ऑफ अलाहाबाद. ठीक आहे. ट्रीटी ऑफ अलाहाबाद झाली होती बक्सरच्या युद्धानंतर. आता बक्सरचं युद्ध जे आहे ते तुम्हाला माहीत आहे. बॅटल ऑफ बक्सर कोणाकोणामध्ये झाली होती तर हे झाली होती शाह आलम सेकंड. ओके. त्याच्यानंतर सुजाउद्दौला जो अवधचा नवाब होता आणि मीर कासिम जे बंगालचा नवाब होता. ठीक आहे. म्हणजे या तिघांमध्ये हे झाली होती, युती झाली होती आणि हे तिघांनी मिळून इंग्रजाच्या खिलाफ जे आहे ते लढाई केली, पण अनफॉर्च्युनेटली ते तिथे हारले होते. ओके. तर हे बॅटल ऑफ बक्सर आहे, हे कधी झालं होतं तर 64ला झालं होतं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही ट्रीटी ऑफ अलाहाबाद झाली होती. ट्रीटी ऑफ अलाहाबाद कधी झाली तर बॅटल ऑफ बक्सरच्या नंतर झाली. ओके. लक्षात ठेवा, बक्सरच्या नंतर. बक्सरचं युद्ध कधी झालं, हे 1764मध्ये. ओके. 1764मध्ये झालं. कोणाकोणाचं झालं तर सुजाउद्दौला, त्याच्यानंतर शाह आलम, मीर कासिम विरुद्ध इंग्रज. ओके. तर आता हे आपण बघूया ट्रीटी ऑफ अलाहाबाद. ट्रीटी ऑफ अलाहाबाद काय आहे तर आता जे बक्सरचं युद्ध झालं होतं त्याच्यानुसार इंग्रजाने त्यांचं राज्य तर त्यांना घ्यायचं नव्हतं म्हणजे एकदम, पण त्यांना त्याच्यापासून फायदा करून घ्यायचा होता. म्हणून रॉबर्ट क्लाइव्ह जेव्हा 65मध्ये परत आला होता भारतामध्ये तेव्हा त्याने ही ट्रीटी केली होती कोणासोबत, सुजाउद्दौला जो अवधचा नवाब होता. सिराजउद्दौला बॅटल ऑफ प्लासीमध्ये आहे. लक्षात ठेवा, बॅटल ऑफ प्लासीमध्ये सिराजउद्दौला आहे आणि बॅटल ऑफ बक्सर जे आहे जे 64मध्ये झालं तिथं सुजाउद्दौला आहे, अवधचा नवाब. ठीक आहे. बंगालचा नवाब सिराज. आता यांच्यामध्ये जे आहे तर यांनी काय केलं की याचं जे डोमिनियन, ओल्ड डोमिनियन आहे ते रिस्टोर केलं, म्हणजे त्याचं राज्य त्याला परत दिलं. पण त्याच्या ठिकाणी त्यांनी कोरा आणि अलाहाबाद जे आहे ते त्याला दिलं नाही, तर हे त्यांनी कोणाला दिलं, शाह आलमला दिलं. हे जे बॅटल ऑफ बक्सरमध्ये जे तिघाची युती होती त्याच्यापैकी एक जे शाह आलम मुघल एम्पायर होते तेव्हा त्यांना दिलं. त्याच्यानंतर आणखीन काय तर 50 लाख रुपये हे त्यांनी कंपनीला द्यायचे होते सुजाउद्दौलाने, का तर युद्ध भरपाई म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांना तिथे परमिशन द्यायची होती ड्युटी फ्री ट्रेड करण्याची, म्हणजे खुला व्यापारची पण त्यांना परमिशन द्यायची होती. त्याच्यामुळं आता काय झालं तर हे ट्रीटीमुळे शाह आलमला काय करावं लागलं तर मुघल एम्पायर शाह आलम जे होते सेकंड, तर त्यांनी यांना जे आहे दिवाणी राईट दिले होते बेंगाल, बिहार आणि ओरिसाचे. ओके. त्याच्यामुळे आता कंपनीला काय झालं होतं तर कंपनीला एक फिक्स अमाऊंट द्यायचं होतं 53 लाख पर इयर आणि त्यांना तिथे जे आहे ते रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचा अधिकार मिळाला होता, म्हणजे तिथं तहसील करण्याचा मिळाला होता त्यांना. त्याच्यानंतर रॉबर्ट क्लाइव्हबद्दल आपण दुसरी एक गोष्ट आणि त्याच्यानंतर जे आहे पेन्शन पण हे देणार होते. पेन्शन किती देणार होते, 26 लाख रुपये. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण म्हटलं होतं की याच्यामध्ये झालेली कोणती, ड्युअल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे दुहेरी राज्य व्यवस्था, हे आपण पहिल्या सुरुला पाहिलेलं आहे. काय, दिवाणी आणि निजामत अधिकार. ओके. तर कंपनीने आपल्याकडे काय ठेवलं होतं, रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचा चार्ज ठेवला होता आणि लॉ ऑर्डर जे आहे ते बादशाह पाहत होता. ठीक आहे. म्हणजेच काय तर या सिस्टमनुसार काय झालं तर नवाबला जे आहे ते लॉ आणि ऑर्डर पाहायचं होतं आणि कंपनी काय करणार होती, कंपनीच्या हातामध्ये कलेक्टिंग ऑफ रेव्हेन्यू चार्जेस होते, म्हणजेच कर वसुलीचा अधिकार त्यांना देण्यात आलेला होता. आणि याच्याबद्दल काय होतं तर त्या राज्याची जे काही सेफ्टी अँड सिक्युरिटी आहे म्हणजे त्यांची संरक्षणाची जबाबदारी हे घेणार होते. अशा पद्धतीनं रॉबर्ट क्लाइव्हनं बंगालमध्ये आपला पाय रोवलेले होते हे आपल्याला इथे समजते. ओके. तर हे आज आपण पाहिलं होतं म्हणजे रॉबर्ट क्लाइव्हबद्दलची माहिती जे काय आहे ते. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट नाही आहे की मी इथं कशा पद्धतीने बोलत आहो किंवा कशा पद्धतीने सांगत आहो, हे इम्पॉर्टंट आहे की मी जे सांगितलेली इन्फॉर्मेशन आहे हे तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. ओके. सो कोण कसं सांगतं याच्याकडे लक्ष देता
कोण किती इन्फॉर्मेशन आपल्याला देत आहे की जे आपल्याकडे होती का नाही आहे, हे आपल्याला घेणं खूप महत्त्वाचं आहे. सो आय थिंक की तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि इथे आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं हे पण मी तुम्हाला शिकवताना सांगितलेलं आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.